तर नाशिकमधल्या गंगापूर धरणातूनही विसर्ग वाढवलाय। सकाळी 10 वाजेपासून धरणातून 2667 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे विसर्ग वाढवावा लागले। पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे धरणही 86% भरले। जर पावसाचा जोर असाच कायम राहिला किंवा वाढला तर मग विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवला जाईल। तर नाशिकमध्ये आज बुधवारचा बाजार भरतो तो बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्यात। गंगापूर धरणातून विसर्ग सुरू आहे, त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिला। गोदाघाट परिसरातही पाण्याची पातळी वाढण्याचा धोका निर्माण झालाय। गोदाघाटावर दर बुधवारी आठवडे बाजार भरतो, तो आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पावसाची परिस्थिती पाहता आठवडे बाजार भरवू नये अशा सूचना प्रशासनाने दिल्यात।